महागाईच्या चटक्यांनी आधीच होरपळलेल्या जनतेवर आता स्थानिक प्रशासनाने कराचा बोजा टाकला आहे। भंडारा जिल्ह्यातील लाखणी नगरपंचायतीने केलेल्या वाढीव कर आकारणीमुळे शहरात संतापाची लाट उसळली आहे। व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिक आज रस्त्यावर उतरले असून नगरपंचायत प्रशासनाला जाब विचारला जात आहे। भंडारा जिल्ह्यातील लाखणी शहर घोषणाबाजीने दणाणून गेलेत। निमित्त होते नगरपंचायतीने केलेली आवाजवी करवाढ। स्थानिक व्यापारी असोसिएशनने आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने नगरपंचायत कार्यालयावर धडक दिली। आंदोलकांचा आरोप आहे की ही करवाढ छोट्या व्यापाऱ्यांची आणि हातावर पोट असलेल्या कुटुंबियांची कंबरडे मोडणारी आहे। नगरसेवक राजेश निंबेकर यांनी आक्रमक पवित्रा घेत म्हटले आहे की जनतेशी कोणतीही चर्चा न करता ही दरवाढ लादण्यात आली आहे। जर हा निर्णय मागे घेतला नाही तर भविष्यात आणखी उग्र आंदोलन छेडले जाईल। जे लाखणीला टॅक्स वसुलीची जी मोहीम सुरू आहे ते टॅक्स एक जास्त पद्धतीनं लावण्यात आलेलं आहे आणि वृक्षकर, रोजगार हमी कर आणि शिक्षण कर हे तिन्ही कर आपल्याला महाराष्ट्र शासनाला द्यायचे आहेत, ज्याची आपल्या लाखणीवासियांना काही उपयोग होणार नाही। तो कर कमी करावा आणि चुकीच्या पद्धतीनं जी मोजमाप झालेली आहेत ते मोजमाप दुसऱ्यांदा करावं आणि जे 3G असोसिएट कंपनी नागपूर त्यांनी त्यांच्या बिल नवीन पद्धतीनं मोजमाप होईपर्यंत थांबविण्यात यावं या मागणीसाठी आम्ही लाखणी नगरपंचायतला सगळे व्यापारी असोसिएशनचे लोक, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष आणि सगळे लाखणी नगरवासी इथं आलेले आहोत। पुढची भूमिका काय असणार आहे समजा मागण्या मान्य न झाल्या तर? आमची पुढची भूमिका अशी राहणार आहे की समजा यांनी टॅक्स कमी केलेला नाही, फेर मोजणी केलेले नाही तर आम्ही जन आंदोलन करू आणि उपोषण सुद्धा करू। दुसरीकडे मुख्याधिकारी आकाश घोडे यांनी स्पष्ट केले आहे की ही कर आकारणी नियमानुसारच आहे, मात्र नागरिकांच्या भावना वरिष्ठांपर्यंत पोहोचविल्या जातील। लाखणी नगरपंचायतमध्ये जी काही कर आकारणी करण्यात आलेली आहे ती वाजवी आहे आणि करण्यात आलेली कर आकारणी जी आहे ती शासकीय नियमानुसार करण्यात आलेली आहे। ॲक्च्युली जे टॅक्स असेसमेंट होते ते दर 4 वर्षांनी व्हायला पाहिजे। नगरपंचायतची स्थापना 2015ला झालेली आहे आणि 2015 पासून आपला 2026 चालू आहे, तर आजपर्यंत अद्यापपर्यंत टॅक्स असेसमेंट नगरपंचायत लाखणीचं झालेलं नसल्यामुळे तो जो वाढ दिसतंय ती त्यामुळे आहे। जर दर 4 वर्षांनी जर टॅक्स असेसमेंट झालं असतं तर ही एका वेळेची वाढ दिसते ती झाली नसती।